साठ्याची करंजी कशी असावी तर छान अशी गच्च भरलेली सारणाने, तर अजिबात यामध्ये खुळखुळा न होणारी ही करंजी आज आपण साठ्याची करंजी बनवणार आहोत. खूप छान खुसखुशीत ही करंजी बनवून तयार होते. आता दिवाळीमध्ये म्हटलं तर करंजीचा खूप मोठा रोल आहे. तर करंजीशिवाय आपलं दिवाळीचं ताट हे पूर्ण दिसतच नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण साठ्याची लेयर्स असणारी खुसखुशीत अशी करंजी बघणार आहोत. हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी बारीक रवा इथे वापरलेला आहे. जो 0 नंबरचा रवा असतो तो इथे मी घेतलेला आहे. तर हा रवा मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे. तर तो रवा इथे 6 वाट्या इतका भरलेला आहे. तर हा रवा आपण करंजीच्या आवरणासाठी वापरणार आहोत. तर इथे मी थोडाही मैद्याचा वापर न करता हे रवा असाच मळून घेणार आहे. तर या ठिकाणी मी इथे अर्धा किलोच्या रव्यासाठी अर्धी वाटी इतकं तूप घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही डालडा घेतला तरीही चालेल, फक्त डालड्याचं प्रमाण थोडं कमी घालावं. आता हे कडकडीत तूप आपल्या रव्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर स्पॅट्युलाच्या साहाय्याने किंवा एखाद्या चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आणि नंतर पुन्हा आपल्याला हाताने यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे तूप रव्यामध्ये छान मिक्स होईल असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हातावरती जर मुटका होत असेल तर हे मिश्रण आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे असं समजायचं. अर्धा किलोच्या रव्याला अर्धा वाटी तूप एकदम परफेक्ट प्रमाण आहे. आता यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि पुन्हा आता याला छान असं एकजीव करून घेते, म्हणजे सर्वकडे हे मीठ एकसारखं लागलं जाईल. आता जर तुम्हाला रवा वापरायचा नसेल तर तुम्ही अर्धा रवा आणि अर्धं मैद्याचं पीठ तुम्ही घेऊ शकता. पण एकदा नुसता रवा वापरून तुम्ही ही करंजी नक्की बनवून बघा, खूप तुम्हाला आवडेल. आता हा रवा आपण चपातीचं पीठ कसं मळतो तसंच याला पण मळून घ्यायचं आहे. अगदी जास्त पातळ किंवा जास्त घट्ट याला मळायचं नाही, फक्त आपल्याला कणकेसारखंच याला मळून घ्यायचं आहे. तर आता इथे माझं पीठ छान व्यवस्थित मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यानंतर मी इथे हे पीठ 2 तासासाठी मी असं भिजत ठेवून देणार आहे. हा असं रवा भिजून घेतला की आपलं हे पीठ छान असं मऊसूत असं बनून तयार होतं. आता रवा भिजत आहे तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करूयात. स्टफिंगसाठी इथे 4 वाट्या रवा घेतलेला आहे. मी इथे रवा बारीक वापरलेला आहे. 2 वाट्या आपण असं करून घेण्यासाठी रवा भाजून घेणार आहे. 2 वाट्यांसाठी मी तर या ठिकाणी 2 वाट्या तूप घालून रवा 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर भाजून घेतलेला आहे. 4 चमचे इतकं मी इथे तूप घालून हा छान मंद गॅसवरती रवा भाजून घेणार आहे. रवा तुम्ही मंद गॅसवरती भाजून घ्या, म्हणजे छान खमंग हा रवा एकसारखा भाजला जातो. अजिबात याला काळपट डाग पडत नाही. तर हा रवा मी मंद गॅसवरती 4 ते 5 मिनिटं छान भाजून घेतलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आधीच्या पेक्षा आपला हा रवा थोडासा रंगाने चेंज झालेला आहे. तर या प्रकारे आपला हा रवा छान असा भाजून तयार झालेला आहे. रवा छान गुलाबी रंगावरती यायला लागला की आपला हा रवा छान खुसखुशीत असा भाजला गेलेला आहे असं समजायचं. तर यापेक्षा आपल्याला जास्त हा रवा भाजून घ्यायचा नाही किंवा लालसर आपल्याला हा रवा भाजायचा नाही. तर याच पद्धतीने मी सर्व रवा मी भाजून घेणार आहे. आता रवा भाजून झाल्यानंतर मी या इथे 2 वाट्या इतकं किसलेलं खोबरं घालून घेत आहे. जो आपल्या इथे दुकानामध्ये डेसिकेटेड खोबरं भेटतं तोच इथे मी वापरलेला आहे. याऐवजी तुम्ही घरातील आपला जो नारळ असतो तो तुम्ही किसणीवरती किसून घेतला तरीही चालेल. तर लक्षात ठेवा, हा नारळाचा किससुद्धा आपल्याला मंदच गॅसवरती गुलाबी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. आता खोबरं भाजल्यानंतर मी या कढईमध्ये पुन्हा 2 चमचे मी इथे तूप घालून घेतलं आहे आणि इथे आवडीनुसार मी इथे काजू घालून घेतलेले आहेत. तुम्हाला आवडीनुसार जेवढे काजू घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता. हे काजूसुद्धा आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. आता हा काजू भाजताना सुद्धा आपल्याला मंदच गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. तर या ठिकाणी काजूसुद्धा भाजून झालेला आहे. त्यानंतर मी इथे त्याच तुपामध्ये 2 चमचे इथे मी चारोळे भाजून घेत आहे. आता चमचे इथे म्हणजे मी इथे टेबलस्पूनचा वापर केलेला आहे.
तर चारोळेसुद्धा गुलाबी रंगावरती भाजून झाल्यानंतर त्याच तुपामध्ये मी इथे 3 टेबलस्पून इतकं मी इथे खसखस यामध्ये घालून घेतली आहे. खसखससुद्धा मी इथे भाजून घेतलेली आहे. हवा असल्यास तुम्ही कोरडंसुद्धा खसखस भाजून घेऊ शकता. आता या ठिकाणी खसखस भाजून झाल्यानंतर मी इथे 4 टेबलस्पून इतकं सफेद तीळ घालून घेतले आहेत. आता ड्रायफ्रूट्स, काजू आपण जे काही घातलेले आहेत तीळ, ते तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे सर्व सारण इथे माझं भाजून झालेलं आहे. यानंतर मी इथे पिठी साखर चाळून घेतलेली यामध्ये घालून घेत आहे. आता हे सारण संपूर्ण थंड झाल्यानंतर मी इथे पिठी साखर घालत आहे. बरोबर 3 वाट्या इतक्या मी इथे पिठी साखर घालून घेतली आहे. पिठी साखर घालताना नेहमी चाळूनच घाला, नाहीतर यामध्ये गुठळा होण्याची शक्यता असते. तर या ठिकाणी मी व्यवस्थित या सारणामध्ये पिठी साखर एकजीव करून घेतली आहे. आता या ठिकाणी आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी मी इथे चवीनुसार मीठ घालून घेत आहे. यासोबतच इथे मी वेलची पावडर पण घालून घेतली आहे. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. सोबतच मी इथे आवडीनुसार मी इथे मनुके घालून घेत आहे. म्हणजेच मी 2 मोठे चमचे इतके मी इथे मनुके घालून घेतले आहेत. आता पुन्हा सर्व आपल्याला याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं हे सारण बनून तयार आहे. तर आता आपण करंजीसाठी लागणारा साठा असतो त्याची तयारी करून घेऊयात. तर या ठिकाणी मी इथे बरोबर 4 टेबलस्पून इतकं इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता जर तुम्हाला तांदळाची पीठ ही वापरायची नसेल तर तुम्ही त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरीही चालेल, किंवा जर तुम्ही अनारशाचं पीठ भिजवलेलं असेल तर ते पीठ तुम्ही पावडर करून ठेवलं असेल तर ते पीठ तुम्ही या ठिकाणी जर वापरलं ते घेतलं तरीही चालेल. आता यामध्ये गरजेनुसार तूप घालून याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर हा साठा बनवण्यासाठी अजिबात जास्त पातळ असं करायचं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही, कारण की आपण ही लाटीवरती लावणार, त्यासाठी तो व्यवस्थित पसरला जावा अशा या पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर करंजी लाटण्या अगोदर आपल्याला जे रव्याचं आपण कणिक मळून घेतलं होतं रव्याची, ते आपल्याला आधी छान व्यवस्थित मळून घ्यायची आहे. त्यानंतर हव्या त्या आकारामध्ये गोळा घेऊन याच्या आपल्याला 6 पोळ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत. तर इथे मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने मी इतकी पातळ ही लाटी लाटून घेतलेली आहे. याच पद्धतीने मी 6 लाट्या बनवून घेतलेल्या आहेत. आता साठा बनवण्यासाठी तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, अशा पद्धतीने करून घ्यायची आहे. त्यानंतर व्यवस्थित सगळीकडे लागेल असा हा साठा लावून घ्यायचा आहे. जास्त याचा थर लावायचा नाही किंवा जास्त पातळ याचा थर लावायचा नाही. तर या ठिकाणी या पहिल्या पोळीवरती मी साठा व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आता यावरती व्यवस्थित आपल्या या पोळीवरती बसेल अशी ही दुसरी पोळी टाकून घ्यायची आहे. अजिबात त्याच्यामध्ये हवा जाता कामा नये, व्यवस्थित सगळीकडे दाबून घ्यायची आहे. अगदी कडेपर्यंत व्यवस्थित ही खेचून आपल्याला पकडून घेऊन व्यवस्थित चिकटवून घ्यायची आहे. त्यानंतर थोडंसं हलक्या हाताने लाटण्याने फिरून घ्यायचं आहे. अजिबात जास्त जोर द्यायचा नाही. सेम हीच प्रोसेस करून तुम्ही सर्व लाट्या अशाच पद्धतीने करून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी मी इथे 6 पोळ्यांचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर एखादी पोळी वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता. तर या ठिकाणी इथे मी 6 पोळ्यांचा वापर करून इथे मी साठ्याची करंजी बनवणार आहे. तर बऱ्याच प्रकारच्या आपल्या या साठ्याच्या करंज्या वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या जातात. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही नक्कीच बनवून ही साठ्याची करंजी तुम्ही बनवू शकता. तर या ठिकाणी मी इथे अजिबात व्हिडिओ स्किप न करता इथे एकावरती एक 6 पोळ्या इतक्या मी इथे घालून दाखवलेल्या आहेत. तर आता सगळ्या 6 पोळ्या करून झाल्यानंतर आपल्याला इथे रोल करून घ्यायचा आहे. व्यवस्थित रोल आपल्याला करून घ्यायचा आहे. तर बघा, रोल करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे त्या पद्धतीने आपल्याला हा रोल दाबत आणि खेचत असा रोल करून घ्यायचा आहे. अजिबात यामध्ये हवा राहता कामा नये, नाहीतर रोल व्यवस्थित केला नाही तरीसुद्धा आपली आपण साठ्याची करंजी बनवतो लेयर्सवाली, तेव्हा ती तेलामध्ये सुटून सारण बाहेर येतं. त्यासाठी व्यवस्थित दाबून खेचत असा हा रोल बनवून घ्यायचा आहे. अजिबात हवा राहता कामा नये. आता हा रोल झाल्यानंतर मी पुन्हा पोळपाटावरती या पद्धतीने रोल करून घेतला आहे. एकसारखा याला रोल करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे 1 सेंटीमीटर इतक्या अंतरावरती हे कट करून घेत आहेत. हे गोळे बनवताना थोडेसे मोठेच बनवायचे. तर बघा, या गोळ्याला किती आपले छान असे लेयर्स आलेले आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता या संपूर्ण रोलचे मी कट करून मी इथे गोळे करून घेणार आहे. आता हे गोळे बनवून झाल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये हे गोळे ठेवून द्यायचे आहेत आणि त्यावरती ओल्या कापडाने झाकून ठेवायचं आहे.
अजिबात हे गोळे आपले सुकता कामा नये, कारण की यामध्ये आपण साठा लावलेला आहे. आता या पद्धतीने गोळा ठेवून आपल्याला लाटी करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला अजिबात पिठाचा वापर करायचा नाही. ही लाटी अगदी व्यवस्थित लाटली जाते. तर बघा, एकाच दिशेने हे लाटणं आपल्याला फिरवायचं आहे. दोन्ही बाजूने आपण जेव्हा जशी चपाती लाटतो ना, तशी लाटली की ते जे आपल्या ज्या लेयर्स आहेत त्या जागी ही लाटी फाटू शकते. त्यासाठी आपल्याला एकाच दिशेने लाटणं फिरवत ही लाटी बनवून घ्यायची आहे. आता बरेच जण करंजी बनवतात. त्यांची करंजी कशी होते, जेव्हा आपण करंजी खुळखुळ्यासारखी जेव्हा वाजवतो तेव्हा आतमध्ये खळखळ असा आवाज येतो. तर आज आपण ही करंजी जी बनवणार आहोत त्या करंजीचं अजिबात तसा आवाज येणार नाही. अगदी गच्च अशी सारणाने भरलेली ही करंजी बनवून तयार होणार आहे. तर इथे या ठिकाणी मी ते 4 अशा लाट्या लाटून घेतलेल्या आहेत. आता मी हातावरती एक अशी लाटी घेतली. ज्या बाजूला जास्त लेयर्स आहेत ती बाजू बाहेरच्या दिशेला करायची आणि आतली बाजू ज्या कमी आहेत ती आतल्या बाजूला करायची आणि त्यावरती सारण ठेवून आपल्याला हे या पद्धतीने ही करंजी अशी चिकटवून घ्यायची आहे. तर बघा, मी ही करंजी दाबत असताना कशी दाबून घेत आहे. तर या पद्धतीने तुम्ही जर करंजी व्यवस्थित दाबून घेतली की करंजी अजिबात पोकळ आणि खुळखुळत नाही. तर तुम्हाला मी अजून एक हातावरती करंजी भरून दाखवते. तर बघा, हातावरती जेव्हा आपण करंजी भरून घेतो ना, तेव्हा व्यवस्थित आपल्याला करंजी दाबून घेता येते. तर मला तर असं जमतं. तर बघा, अगदी कडेपासून आधी दाबत घ्यायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे तसं दाबून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याला जवळून असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. तर इथे मी अजिबात याला कट करून घेणार नाही. ह्या करंज्या अशाच ठेवणार आहे. जर तुम्हाला साच्यामध्ये या करंज्या बनवून घ्यायच्या असतील तर तुम्ही साच्यामध्ये पण सुद्धा या करंज्या बनवून घेऊ शकता. आता करंज्या तळून घेण्यासाठी मी मध्यम आचेवरती हे तेल गरम करून घेतलेलं आहे. मध्यम आचेवरती तेल छान व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे. त्यानंतर सर्व करंज्या आपल्याला मंद गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत. करंजी मंद आचेवरती तळून घेतल्यामुळे करंजीला छान पदर सुटतात. तर या ठिकाणी मी इथे करंजी गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे. ही करंजी तळताना आपल्याला अजिबात वेळ लागत नाही. करंजी तळताना मात्र अगदी झटपट अशा तळून तयार होतात. तर बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये मी जवळ करून दाखवते. तर आपल्या या करंजीला छान असं पदर सुटायला लागलेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्या या करंजीला किती छान असे लेयर्स आलेले दिसत आहेत ते. तर साठ्याची करंजी तळत असताना अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही. मंदच गॅसवरती आपल्याला ही करंजी तळून घ्यायची आहे. जर तुम्ही हाय फ्लेमवरती ही करंजी तळून घ्याल तर पाहिजे तितक्या याला लेयर्स येणार नाहीत. तर अशा या प्रकारे आपली साठ्याची करंजी बनवून तयार आहे. तर आता मी या करंजीचा खुसखुशीतपणा कसा झालेला आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. आता एक करंजी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तोडून दाखवते. तर याचा खुसखुशीतपणा कसा आहे आणि करंजी आपली गच्च साण्याने भरलेली आहे की नाही ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. तर आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. रेशूज रेसिपी अँड ब्लॉग चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल. चला तर मग सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप खूप शेअर करा. तर भेटूयात अशा छानशा एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.